तर शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर आता घडामोडींना चांगलाच वेग येतोय आपण हे पाहू शकतोय। कारण अजित पवारांच्या बंगल्यावर कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होते आहे। मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली आहे। सुप्रिया सुळे सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत। तसंच जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची नावं या बैठकीसाठी आहेत। उपस्थिती या सगळ्यांची राहणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा व्हायची शक्यता जोरदार व्यक्त केली जाते। राजकीय वर्तुळामध्ये या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। देशात राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे। सुप्रियाताई आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्या सांसद आहेत, त्या वरिष्ठ नेते आहेत, त्या प्रश्नच नाही। दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात। असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की घटना काय घडते त्याचा आढावा घेऊया। मनोमिलन होणार का? तर अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये पवार कुटुंब एकत्र आलं होतं। ही घटना आहे 10 एप्रिलची। त्यानंतर 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवार आणि अजितदादा एकत्र पाहायला मिळाले। 21 एप्रिलला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमात सुद्धा दोघं एकत्र होते। यावेळी दोघांमध्ये बैठक झाली, चर्चाही झाली आहे। पुन्हा आता 8 मेला शरद पवारांचं एका मुलाखतीमध्ये सूचक वक्तव्य ऐकायला मिळालं। राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चाच या निमित्तानं सुरू होती। तर 9 मेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा एकत्र आल्या होत्या। 12 मेला मुंबईत सहकार विभागाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार, अजितदादा, फडणवीस सुद्धा एकत्र होते।